23वा धडा. वय जसजसे वाढते. सांगा पाहू. चित्र दिलेली आहेत. या चित्रातील मुलाच्या आईचा वेश कोणता आहे? आईने साडी नेसलेली आहे. ताईचा वेश कोणता आहे? ताईने पंजाबी ड्रेस घातलाय. आजोबांच्या अंगात कोणत्या रंगाचा शर्ट आहे? त्यांनी पांढऱ्या रंगाचा सदरा घातलाय. आणि बाबांच्या अंगात कोणत्या रंगाचा शर्ट आहे? त्यांनी हिरव्या रंगाचा शर्ट घातलाय. आई कोणती आणि ताई कोणती हे तुम्ही कसं ओळखलत? आजोबा कोणते आणि बाबा कोणते हे तुम्ही कसं ओळखलत? सांगा पाहू. 2 चित्र आहेत. पहिल्या चित्रात एक रांगणारं बाळ आहे आणि दुसऱ्या चित्रात एक बाळ आईच्या कडेवर आहे. मोठ्या माणसांना विचारा आणि पुढील माहिती मिळवा. तान्हं बाळ मान कधी धरू लागतं? छोट्या बाळाला दात यायला कितव्या महिन्यात सुरुवात होते? छोटी बाळं पालथी पडायला कधी सुरुवात करतात? छोटी बाळं उभी राहायला कधी शिकतात? अगदी तान्ह्या बाळांना भात का भरवत नाहीत? आणि तान्ह्या बाळांना कडेवर का घ्यावं लागतं? बाळाची वाढ. घरात इवलसं बाळ जन्माला येतं. घरादाराला आनंद होतो. आई त्या छोट्याशा बाळाची मायेने काळजी घेते. बाळाला रोज आंघोळ घालते. भूक लागली की दूध पाजते. अंगाई गीत म्हणून झोपवते. बाळ हळूहळू वाढत असतं. त्याची उंची वाढते. वजनही वाढतं. बाळ मोठं होऊ लागतं तसं ते रांगू लागतं. बाळाला एक एक करून दात येऊ लागतात. बाळ उभं राहायला शिकतं. नंतर ते पावलं टाकू लागतं. अशी प्रगती होत असताना त्याची उंची आणि वजन वाढतच असतं. काही चित्र दिलेली आहेत. त्यातलं पहिल्या चित्रात एक बाळ पाळण्यामध्ये झोपलंय. दुसरं बाळ रांगतंय. तिसरं बाळ उभं राहायचा प्रयत्न करतंय. चौथं बाळ बसण्याचा प्रयत्न करतंय. 5वं बाळ बसलंय. त्याला आई काहीतरी भरवते. आणि 6व्या चित्रामध्ये आता तो छोटासा मुलगा आहे. शाळेत जायला लागलाय. बाळ आधी आईला ओळखायला शिकतं. मग ते घरातल्या इतरांना ओळखू लागतं. दुधाबरोबर वेगळा आहार घेऊ लागतं. आई दूध भात भरवू लागते. हळूहळू ते बोलायला शिकतं. मुलगा असो वा मुलगी, वाढ होताना निसर्ग दोघांमध्ये काहीही भेदभाव करत नाही. आणखीन मोठं झालं की ते बाळ राहत नाही. छोट्या मुलाचा मोठा मुलगा होतो आणि छोट्या मुलीची मोठी मुलगी होते. 6व्या वर्षी मुलं शाळेत जाऊ लागतात. वयाच्या 18व्या वर्षापर्यंत मुलामुलींची उंची वाढत असते. 3 चित्र दिलेली आहेत. एक ताई सायकलवरनं चाललीये. एक दादा बॅडमिंटन खेळतोय आणि आता एक माणूस आहे मोठा, तो फोनवर बोलतोय. साधारणपणे वयाच्या 40व्या वर्षापर्यंत प्रकृती उत्तम राहते. उंची वाढत नसली तरी वजन वाढत असतं. चांगल्या सवयी, चांगला आहार यांच्यामुळे प्रकृती उत्तम राहायला मदत मिळते. नियमित व्यायाम केला तर त्याचा फायदा होतो. 40 नंतरही वयानुसार शरीरात बदल होत राहतात. हळूहळू डोळ्यांनी अस्पष्ट दिसू लागतं. केस पांढरे होऊ लागतात. म्हातारपणी शरीराची ताकद कमी होते. कानांनी नीट ऐकू येईनासं होतं. स्मरणशक्ती कमी होते. दात पडू लागतात. झोप कमी होते. निरनिराळे आजार होऊ शकतात आणि एके दिवशी मृत्यू येतो. चित्र दिलंय. आराम खुर्चीमध्ये एक आजोबा बसलेले आहेत असं चित्र आहे. माहितीये का तुम्हाला? 1. बाळ मोठं झाल्यानंतर पुढे त्याला काही आजार होऊ शकतात. ते होऊ नयेत म्हणून लसी देतात. 2. कोणती लस कधी द्यायची ते ठरलेलं असतं. प्रत्येक बालकाला लसी देणं गरजेचं आहे. सांगा पाहू. एकाच आंब्याच्या झाडाची 3 चित्र आहेत. सगळ्यात पूर्वीचं चित्र कोणतं असेल? सगळ्यात अलीकडचं चित्र कोणतं असेल? मधल्या काळातील चित्र कोणतं असेल? हे तुम्ही कसं ओळखलं? 3 चित्र आहेत. पहिल्या चित्रामध्ये आंब्याच्या झाडाचं खोड खूप रुंद झालेलं आहे. खूप मोठं ते झाड पसरलेलं आहे. दुसऱ्या चित्रामध्ये मातीमध्ये नुकतं लावलेलं आंब्याचं झाड आहे. अगदी छोटूसं, कोवळी पानं आणि फार वाढलेलंही नाही. आणि तिसऱ्या चित्रामध्ये मध्यम आकाराचं खोड आणि मध्यम वाढलेलं झाड. वनस्पतींची वाढ. काळानुसार जसे माणसात बदल होतात तसे ते वनस्पतींमध्येही होत असतात. बीजांकुरण झालं की नवी वनस्पती निर्माण होते. तिची वाढ होण्यासाठी अंकुर मातीत रुजावा लागतो. मगच अंकुरापासून तयार झालेलं रोप जोम धरतं.
मातीतलं पाणी आणि काही पोषक पदार्थ रोपाला मिळतात, पानांमध्ये अन्न तयार होऊ लागतं, वनस्पती वाढू लागते, मग वनस्पतीला नवीन नवीन पानं फुटतात, वनस्पतीची उंचीही वाढू लागते. योग्य वाढ झाली की वनस्पतीला फुलं येऊ लागतात, फुलांपासून फळं तयार होतात, या फळांमध्ये बिया असतात, त्यांच्यापासून आणखी तशाच वनस्पती पुन्हा निर्माण होतात. झाडांना सतत ऊन, वारा, पाऊस यांना तोंड द्यावं लागतं. कधी कधी खोडावर कीड पडून ती वाढू लागते, कीड पसरू लागते. काही चित्र दिलेत. अगदी जेव्हा बी मातीमध्ये टाकलं जातं, त्याला छोटासा कोंब येतो, मग तो कोंब रुजतो, मग त्या कोंबाला हळूहळू मुळं फुटायला लागतात आणि मग पानं किंवा बाहेर यायला लागतं. मग मुळं आणखीन थोडी पसरतात, पानं वाढू लागतात. मगचं चित्र दिलंय की थोडीशी उंचीही वाढली आहे, भरपूर पानं आली आहेत. आणि नंतरचं चित्र आहे पूर्ण वाढलेलं झाड, खोड आता बऱ्यापैकी रुंद आणि मस्त पसारा झालाय. नवा शब्द शिका, बीजांकुरण. वनस्पतींच्या बियाणं कोंब फुटतो त्याला अंकुर म्हणतात, म्हणून कोंब फुटण्याला बीजांकुरण असं म्हटलं जातं. कधी कधी खोडावर कीड पडून ती वाढू लागते, त्यामुळे झाड दुबळं होतं. शेवटी एखाद्या दिवशी खोड तुटतं, झाड खाली पडतं, झाडाचा शेवट होतो. सर्वच वनस्पतींचा शेवट होतो, पण त्याची कारणं वेगवेगळी असतात. चित्र दिलंय, वाळलेलं खोड, त्यावर खूप भुकभुकं पडली आहेत आणि कालांतराने ते झाड मरण पावलंय. आपण काय शिकलो? 1. बाळाच्या वाढीचे आणि प्रगतीचे काही ठराविक टप्पे असतात. 2. वयाच्या 18व्या वर्षापर्यंत व्यक्तीची वाढ होत असते. 3. वयाच्या 40 नंतर व्यक्ती म्हातारपणाकडे झुकू लागते. 4. माणसाप्रमाणे वनस्पतींमध्येही वयानुरूप बदल होतात. 5. मातीत बीची टप्प्याटप्प्याने वाढ होते. बीजांकुरणापासून वनस्पतींच्या वाढीचे विविध टप्पे असतात. वनस्पतींचीही उंची आणि ताकद वाढते. 6. माणूस असो किंवा वनस्पती, त्यांचा एखाद्या दिवशी शेवट होत असतो. हे नेहमी लक्षात ठेवा. प्रकृती उत्तम ठेवण्यासाठी नियमित व्यायाम आणि योग्य आहार महत्वाचे आहेत. स्वाध्याय. काय करावं बरं? एखादी अनोळखी व्यक्ती तुमच्या आईबाबांपेक्षा वयाने मोठी आहे का लहान आहे याचा तुम्हाला अंदाज घ्यायचा आहे. जरा डोके चालवा. 1. मांजर आपली पिल्लं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कशी हलवते? 2. म्हातारपणी काही आजोबांचे केस पांढरे होतात. काही आजोबांच्या केसांमध्ये म्हातारपणाची आणखीन एक खूण दिसते. ती कोणती? म्हातारपणामुळे त्वचेवर कोणता परिणाम होतो? 4. उसळी करण्यासाठी मूग, मटकी, चवळी इत्यादी कडधान्य भिजत घालून त्यांना मोड आणतात. त्यासाठी तुम्ही कोणता शब्द वापराल? इथे पृष्ठ क्रमांक 136 समाप्त होतंय. उर्वरित स्वाध्याय पुढल्या पानावर. पृष्ठ क्रमांक 137, पुस्तकातील पान क्रमांक 137. चित्र काढा. वाटाण्याच्या फळाचं आणि बीचं चित्र काढा. दीर्घई माहिती मिळवा आणि वर्गातील इतरांना सांगा. आंबा, चिक्कू, लिंबू, आवळा, चिंच, पावटा यापैकी कोणत्याही वनस्पतीचं एक फळ घ्या, त्याचं चित्र काढून रंगवा. त्यात किती बिया होत्या ते निरीक्षण करून चित्राखाली लिहा. तुम्हाला मिळालेली माहिती वर्गातल्या इतरांना सांगा. गाळलेले शब्द भरा. 1. घरात बाळ जन्माला येतं, त्याचा घरादाराला डॅश होतो. 2. नियमित डॅश केला तर त्याचा फायदा होतो. 3. फुलांपासून डॅश तयार होतात. थोडक्यात उत्तर द्या. 1. मुला-मुलींची उंची वयाच्या कितव्या वर्षापर्यंत वाढते? 2. प्रकृती उत्तम राहण्यासाठी कोणत्या गोष्टींची मदत होते? 3. वनस्पतीला फुलं कधी येऊ लागतात? चुकी बरोबर ते सांगा. 1. वाढ होताना बाळाच्या वजनात आणि उंचीत वाढ होते. 2. वयाच्या 17व्या वर्षापर्यंत प्रकृती उत्तम राहते. 3. अंकुर मातीत रुजला नाही तर रोप जोम धरतं. 4. मातीतलं पाणी आणि काही पोषक पदार्थ रोपाला मिळतात. उपक्रम. कुंडीत तुम्हाला हवं ते रोप लावा. त्याच्या वाढीचं निरीक्षण करा. दर रविवारी त्याचे निरीक्षणानुसार चित्र काढा. इथे हे पृष्ठ क्रमांक 137 आणि 23वा धडा वय जसजसं वाढतं समाप्त होतोय.